अंबादास भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महिला मेळाव्यातून नारी शक्तीचा सन्मान आयोजित कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहे आणि केवळ ती आहे म्हणून सगळीकडे प्रेम आहे। महिलांचा नेतृत्व करत अंबादास भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटीतील हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। नारी शक्तीचा सन्मान या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला। या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील विविध महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये METच्या संचालिका शेफालीताई भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिताताई आहेर आणि महिला भारतश्री बॉडी बिल्डर स्नेहाताई कोकणे पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांमधून महिलांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकत सक्षमीकरणाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली। कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडला। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे आणि आयोजक संस्थांचे विशेष कौतुक केले। समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणारे अंबादास भाऊ खैरे यांचा वाढदिवस यंदा समाज प्रबोधन व महिलांच्या सन्मानाच्या उपक्रमातून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। जागृती महिला प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था, मैत्री महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था, हिराई महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, रामालय महिला बचत गट, उन्नती महिला बचत गट, नारायणी महिला बचत गट आदींसह अनेक महिला गटांनी सक्रिय सहभाग घेतला। आपल्या भागातील ज्या महिला बचत गट, महिला मंडळ व गोसावीताई असतील, इतर शेवाळेताई असतील, इतर सर्व आपल्या महिला भगिनी, माझ्या माता भगिनी यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजित केला माझ्या वाढदिवसानिमित्त, प्रथम तर त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शेफाली बहिणी असतील, प्रेरणाताई असतील, योगिताताई असतील, स्नेहाताई असतील व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या, या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार। व मी एकच सांगेन, मी काम करत आलेलो आहे, काम करत राहील, काही चुकलो नाहीये, काही चुकणार पण नाही। धन्यवाद। महिला मेळाव्यानिमित्त आपले लाडके सगळ्या बहिणींचे आपले लाडके भाऊ अंबादास भाऊ व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे युवक अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत। या ठिकाणी उपस्थित आमच्या शेफाली बहिणी भुजबळ, स्नेहाताई कोकणे पाटील, याताई योगिताताई आहेत। या ठिकाणी सर्व उपस्थित महिला भगिनी व आमच्या शहरातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी। भाऊ, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही घेतला आहे की महिला मेळावा। या ठिकाणी इतक्या गुलाबी पेटे बांधून रणरागिणी तुमच्या मागे उभे राहिलेल्या दिसत आहेत, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे। इकडे आल्यावर एक पॅम्पलेट पाहिलं की याच्यामध्ये भाऊंनी काय काय कामं केलेली आहेत, तर या कामांच्या अनुषंगाने अगदी लाडक्या बहिणींपासून ते तुमच्या कोविडपर्यंत, म्हणजे कोविडचा काळ तर असा होता की त्या काळामध्ये कोणी घरातून बाहेर, आपल्या घराच्या बाहेर कोणाला येण्याची परवानगी देत नव्हतं। तर मला आठवतं आम्ही फोटो बघायचो, फोनवर संपर्कात होतो आणि त्यावेळेला भाऊ कोणाचे पेशंट गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला पोचवा, कुठे रिक्षामध्ये पेशंट घेऊन पोचवा, कुठे ऑक्सिजन कमी पडलाय, कुठे बेड कमी पडलाय, या प्रकारे ग्राउंडवर अंबादास भाऊंचं काम चालू होतं। म्हणजे त्या काळापासून आम्ही अंबादास भाऊंचं काम जे बघत आलो, तर ते आता लाडक्या बहिणी, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींच्या निमित्तानं जे फॉर्म भरून घेतले, तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळ्या आपण बहिणींनी भाऊंच्या हाताला राखी बांधून साजरा केला। म्हणजे हक्काचा माणूस तुमच्या सगळ्यांसाठी या ठिकाणी। मासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, त्याचबरोबर हिंदुस्थानाचे दैवत राजे शिवछत्रपती यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा, स्वराज्याचं धाकलं धनी राजे संभाजी यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हा लेकीबाळींसाठी ज्यांनी शिक्षणाची दारी उघडी करून दिली अशा सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा। व्यायामाची ताकदीची दैवत बजरंगबलीला मी नतमस्तक होते। मंचावरील सर्व पाहुणे
शेफालीताई, योगिताताई, प्रेरणाताई आणि आजचे अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांचा आहे असा माझा भाऊ अंबादासजी खैरे आणि इथे अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आशीर्वाद द्यायला आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, तुम्हाला देखील ही जिजाऊच्या लेकीचा सस्नेह जय जिजाऊ. मी भारतश्री स्नेहा सचिन कोकणे पाटील. माझा जन्म अतिशय ग्रामीण भागामध्ये झाला. अशा आईच्या पोटी झाला जिचा डोक्यावरचा पदरही कधी खांद्यावर नाही आला. भाऊ, आज खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय. माझं जेव्हा महाराष्ट्र स्त्रीला सिलेक्शन झालं, म्हणजे आमची जेव्हा सिलेक्शन ट्रायल होती ती ह्याच हॉलमध्ये होती. इथे मी सिलेक्ट झाली तेव्हा आपल्या नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी महाराष्ट्र लेवलला जाऊन केलं. तुम्हाला सांगते, नाशिक श्री, महाराष्ट्र श्री, पुणा श्री, विदर्भ श्री, गोवा श्री, भारत श्री 2 वेळा आणि जागतिक पातळीवरती म्हणजे स्पेनला जाऊन आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी मी पहिली भारतीय. आमच्या खेळाचा कॉस्ट्यूम आहे ना, म्हणजे पुरुषांची सोडा महिलांची. सर्व भगिनींना नमस्कार. मागच्या ज्या गप्पा मारतात त्यांनी आपण काय बोललो आहोत, तर सर्वांनी एकदाच भाऊंच्या नावाचा वाढदिवसाची घोषणा द्या. अंबादास भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणा. दिवसानिमित्त भाऊ आपण हा कार्यक्रम घेतला, महिलांचा मेळावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामार्फत आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आधी मी आपलं आभार मानते की आम्हाला बोलवलं. हा इतका चांगला मेळावा आपण घेतला. इथल्या सगळ्या भगिनी तुमच्या मागे आहेत. आता प्रेरणाताईंनी सांगितलंच, पुढच्या येत्या काळात महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, तर त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला खरं बहिणींचं प्रेम आपल्या या भावाला दाखवून द्यायचं आहे. बरोबर ना? मग त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आपण अंबादास भाऊंच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी, ते असं काम करतच आहे. ही जी काम करण्याची त्यांची पूर्ण लिस्ट आहे, या पद्धतीचं काम त्यांनी इतकं छानपणे तुमच्या पुढे आणलं आहे. त्याच पद्धतीने पुढे जाऊन महापालिकेतनं चांगलं काम अजून तुम्हाला देऊ शकतील. अंबादास खैरे म्हणजे तुमचा लाडका अंबा भाऊ. आम्ही तर मी त्याला अंबाच हाक मारते. आज त्याचं बर्थडे आहे, वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित आहात. आता ह्याचा परिचय मला नवीन नाही आहे. भुजबळ साहेब, समीर भाऊ भुजबळ, त्याच्यानंतर पंकज भाऊ, त्याच्यानंतर मी, अशी ही जी लाईन आहे ही आम्ही वर्षानुवर्ष ओळखतोय. माझं लग्न पण झालेलं नव्हतं समीर भाऊंशी, तेव्हापासून दिलीप भाऊ खैरे आम्ही अगदी चांगले मित्र होतो खरं सांगायचं तर. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल, माझं लव्ह मॅरेज होतं. समीर भाऊ नवीन नाही आहे, परिचय माझा नवीन नाही आहे आणि मी सातत्याने ह्या फॅमिलीला पूर्णतः गेले 30 वर्ष ओळखते. माझं लग्न होऊन 20 वर्ष झाली, पण मी या फॅमिलीला 30 वर्ष. आंबा तुमच्या पाठीमागे नेहमी सातत्याने उभा असतो. कोणतीही अडीअडचणी आली आणि या पंचवटी विभाग, हिरावाडी याच्यात कोणीही नाव जरी घेतलं तरी अंबा भाऊंचं नाव येतं, दिलीप भाऊंचं नाव येतं. आणि हे असं सगळे प्रयत्न त्यांचे चालू असतात की आपण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कुठे अडीअडचणीला साथ देणं, जाऊन येणं हे गरजेचं आहे आणि हे सातत्याने हे राबवतच असतात. आज आम्हाला सर्वांना इकडे बोलवलं. खरं तर कृष्ण कन्हैया झालेले आहेत ते. आम्ही सगळ्या चौघी महिला बसलेलो आहोत, भगिनी बसलेलो आहोत आणि आज विचारात हा ताई आहे, स्नेहा आहे आणि जे जे काही स्नेहाने सांगितलं, जे काही योगिता ताईंनी सांगितलं, स्नेहाने तर खूप
चांगलं भाषण केलं. मला तर मुद्देच नाही येत आता काही बोलायला खरं सांगायचं तर. पण खरी गोष्ट ही, कारण जर आम्ही सर्व तुमच्या पाठी आहोत आणि तुम्ही सगळे पंचवटी विभागातले आहेत. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.